नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका। तर नमस्कार मंडळी, तर फायनली आता गौरीने सांगितलं आपल्या कंबळीला तिच्या वडिलांचं खरं सत्य म्हणजेच राजनचं खरं सत्य। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की फायनली आपली गौरी आणि कंबळी एकमेकींना भेटलेल्या असतात, पण त्यामध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट हाच आला की आपल्या गौरीची पूर्णपणे मेमरी लॉस झालेली असते आणि तिला भूतकाळातलं काहीच आठवत नाही, हे तुम्ही पाहिलंच असेल। पण आता कहाणीत येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट, कारण की तुम्हाला माहितीच आहे की कंबळीला तर सगळ्या गोष्टी कळतायत ना, पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झालेला असतो की गौरीला काहीच समजत नसतं। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो, एकीकडे राजन आणि अन्नपूर्णा आजींसमोर आता सगळ्यात मोठं सत्य पुढे येतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की राजन आणि अन्नपूर्णा आजी गेले कित्येक वर्ष त्यांच्या मोठ्या नातीला आणि सोबतच मात्र राजन त्याच्या बायकोला शोधत असतो ना, तर फायनली आता त्या गोष्टीचा अंत होणार आहे आणि राजन आणि अन्नपूर्णा आजींना देखील त्यांना जी हवी होती ना गोष्ट ती आता मिळणारच आहे। म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल की आता आपल्या गौरीची जरी मेमरी लॉस झाली असेल, म्हणजेच तिला काय आठवत नसेल, तरी देखील मात्र कंबळी आता जिद्द सोडत नाही आणि म्हणते की माझ्या आईला मी न्याय मिळवून देईलच। पण आता सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की ज्यावेळेस मात्र मला गोळी मारण्याचा कोणीतरी प्रयत्न केला हे कंबळीला वाटलेलं नसतं, कारण की तिच्या आईला गोळी लागली, मग ती गोळी मारणारी व्यक्ती होती कोण हे आधी शोधून काढलं पाहिजे। आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या कंबळीच्या मदतीला ऋषी असतो, त्याच्यामुळे कंबळीला काय एवढं टेन्शन नाहीये। पण सगळ्यात मोठा कहाणीत ट्विस्ट येतो, कारण की कामिनी आता कसंबसं काहीतरी खोटं नाटं पुरावे गोळा करते आणि कशी पण आता मात्र त्या घरामध्ये परत एंट्री मारते आणि कामिनीने परत आता त्या घरामध्ये तिचे स्थान निर्माण केलेलं आहे। त्याच्यामुळे कामिनीला वाटत असतं की आता तिला कोणीच अडवू शकणार नाहीये आणि त्याच्यानंतर तिचा पुढचा डाव असतो तो म्हणजे सदानंद आजोबा, कारण की कामिनीला माहीत असतं की मी जर त्या म्हाताऱ्याला संपवलं तर त्याच्यानंतर मात्र माझं सत्य कोणासमोरच येणार नाहीये आणि माझं सत्य जर बाहेर नाही आलं तर मात्र मग मी त्या कंबळीचा आरामात काटा काढू शकते। पण कामिनीला मुळात हे सत्य कुठं माहीत आहे की आता कंबळी एकटी नाही तर कंबळीची आई पण आलेली आहे। आणि मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या कंबळीची जी ताटातूट होते, म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की कंबळीला नीट धड समजत पण नाही की तिचे वडील कोण आहेत। दुसरीकडे मात्र ह्या गौरीने वेळेत ह्या गोष्टी नाही सांगितल्या कंबळीला, त्याच्यामुळे मात्र सगळं काय बिचारा कंबळीला आता परत एकटीला शोध घ्यावा लागत असतो। पण मित्रांनो, कहाणीमध्ये येतो मोठा ट्विस्ट, कारण की आपली गौरी तर आता कंबळीला ओळखत नाही हे तुम्ही पाहिलंच असेल, पण मात्र कंबळीला माहीत असतं की आता ते सगळं सत्य कसं काढून घ्यायचं। कारण की तुम्हाला माहितीच आहे की गौरीची जरी मेमरी लॉस झाली असेल, तिला काहीच आठवत नसेल, ती सगळ्यात मोठ्या धक्क्यात गेली होती, तुम्हाला पण माहितीच आहे। पण आता काही जरी झालं तरी ते सत्य कसं उचकटून घ्यायचं किंवा ते कसं सत्य माहीत करून घ्यायचं हे चांगल्याच प्रकारे कंबळीला माहीत असतं। तर कंबळी सगळ्यात पहिले तर आता परत गावाला ऋषी सरांसोबत जाताना दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंबळीकडे खूप सारे फोटोज असतात। म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की कंबळीची आई जरी कंबळीला ओळखत नसेल तरी पण मात्र कंबळीकडे एक ऑप्शन तर आहे ना की ती फोटो दाखवेल तिच्या आईला आणि तिच्या कुटुंबाचा, म्हणजेच आबासोबत ती असताना, मग त्याच्यानंतर तिला थोडंफार काहीतरी आठवेल। पण मित्रांनो, आता कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो, कारण की ह्या कामिनीला सगळ्यात मोठं सत्य समजतं ते म्हणजे गौरी जिवंत असल्याचं। म्हणजेच मित्रांनो, कंबळी आणि ऋषी ज्यावेळेस मात्र परत गावाला जातात त्यावेळेस मात्र कामिनी आता लगेच तिच्या गुंडांना कॉल करते आणि सांगते की ती कंबळी तिकडे आली का। तर त्यावेळेस मात्र ते गुंड सांगतात की ती कंबळी आणि ऋषी दोघे पण इकडे आलेत, पण ते नेमके शोधतायत काय तेच काही समजत नाही। नक्कीच त्यांना काही ना काही मोठा पुरावा हाती लागला असेल। तर कामिनीला परत एकदा सगळ्यात मोठा धक्का बसतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की कामिनीला माहीत आहे की जर कंबळी आणि ऋषीला सगळं सत्य समजलं तर त्याच्यानंतर माझं काही खरं नाहीये, कारण की आत्ताच ह्या अन्नपूर्णे आजीने मला घराच्या बाहेर काढलं होतं, पण आता त्याच्यानंतर ती घराच्या बाहेर नाही काढायची, डायरेक्ट मला पोलिसांच्या ताब्यात देईल। आणि ह्या कामिनीला पोलिसांच्या ताब्यात देणं पण किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे। तर दुसरीकडे मात्र नयनतारा म्हणत असते की ह्या ऋषीने चालवलंय तरी काय, कारण की ह्याच्या मनामध्ये काय आहे आणि काय करतोय हे त्याला तरी कळतंय का। पण आता ऋषीने ठरवलंय ज्या प्रकारे तो घरी कधीच जाणार नाही त्याच प्रकारे पुढे तुम्ही पाहाल की ऋषी घरी कधीच पाऊल ठेवत नाही। पण आता शेवटी नयनताराला हार मानावी लागते आणि आपल्या ऋषीची माफी मागताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। आणि ऋषीची माफी मागून आता नयनतारा ठरवते की ऋषीला घरी घेऊन जाईल। पण तुम्हाला माहितीच आहे की ऋषीने ठरवलेलं असतं की आईने फक्त माझाच अपमान केला नव्हता, तर त्या ठिकाणी साधना मावशी म्हणजेच कंबळीची आई कंबळीचा सगळ्या गावासमोर अपमान केला होता आणि मला तिने ह्या घराच्या बाहेर पाऊल ठेवलं तर परत घरात पाऊल ठेवू नको असं पण बोलली होती। त्याच्यामुळे ऋषी ठरवतो की आता आपण पण त्या घरात परत कधीच जायचं नाही ज्या ठिकाणी मला इज्जत नाही येते। पण आता ऋषी पुढे आता नयनताराचा ऐकून त्या घरामध्ये जायला तर नकार देत असतो, पण कंबळीमुळे आता ऋषीला त्या घरात जावं लागतं। पण मित्रांनो, कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट, कारण की आपली गौरी आपल्या कंबळीला खरं सत्य सांगतेच कसं काय, कारण की तिला तर काय आठवत नाही। पण मित्रांनो, आपली गौरी एवढी हुशार असते पण तिला वर्णन तर करता येत असतं आणि ह्या गौरीने आजपर्यंत
आपल्या कमळीला खरं सत्य सांगितलं नाही, त्याच्यामुळे बिचाऱ्या कमळीला काय काय भोगावं लागतं हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्याच्यामुळे बिचाऱ्या कमळीला सगळीकडे वनवन फिरावं लागतंय आणि तिला तिचे खरे वडील कोण आहेत हे शोधून काढावं लागत असतं. तर कमळी ठरवतं की जरी भले आईला माझ्या काही सांगता नाही आलं तरी म्हणते की ऋषी सर, आपण सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा आणि आपण माझ्या वडिलांना शोधून काढायचंच आणि माझ्या आईला आणि आबांना न्याय मिळवून द्यायचाच. तर दुसरीकडे ऋषीची साथ असते, त्याच्यामुळे कमळीला हे सगळं करणं पॉसिबल आहे हे तुम्हाला पण माहीतच आहे. तर दुसरीकडे राजन आणि अन्नपूर्णा आजींसमोर आता सगळ्यात मोठं सत्य येतं त्या वाळिंजे गावाबद्दल. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की राजन आणि अन्नपूर्णा आजींनी आजपर्यंत खूप सारे प्रयत्न केले होते, म्हणजेच त्यांच्या मोठ्या नातीला शोधायचे, पण अजूनपर्यंत तिचं दर्शन काय यांना झालेलं नसतं. पण मुळात ह्या बिचाऱ्यांना सत्य माहीत नाही, त्याच्यामुळे त्यांना पण काहीच सत्य माहीत नसतं. पण आता हे सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर तुम्हा लोकांना खूप सारे प्रश्न पडले असतील की ही अखेर गौरी कमळीला सत्य सांगतच कसं काय आणि कमळी, राजन, गौरी, अन्नपूर्णा आजी ह्या सगळ्यांची भेट होईलच कसं काय. तर मित्रांनो, हाच सगळ्यात मोठा कानीतला पुढचा ट्विस्ट आहे. कारण की तुम्हाला माहितीच असेल की आजपर्यंत अन्नपूर्णा आजी त्यांच्या मोठ्या नातीला शोधत होती, पण त्यांनी फायनली ठरवले की काही जरी झालं तरी आता कमळीचाच ती सांभाळ करणार आणि जर त्यांची मोठी नात सापडली तर अजूनच जास्त त्यांचा फायदाच आहे. कारण की ज्या गोष्टीची ती एवढे गेले वर्ष गोष्ट शोधत आहेत, तर ती जर भेटली त्यांना तर अजून त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धीच येणार आहे. तर पुढे मित्रांनो, तुम्हाला मी ज्या प्रकारे सांगितलं होतं की राजनची आणि गौरीची भेट होणार, त्याच प्रकारे राजन आणि गौरीची पुढे भेट होते. म्हणजेच राजनच्या गाडीला चक्क आपली गौरी जाऊन धडकते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की तिचा परत अपघात होतो आणि त्याच्यातून मात्र तिची मेमरी परत आली तर सगळ्यात मोठा कानीतला ट्विस्ट ठरणार आहे. पण त्याच्या अगोदर मात्र कमळी आणि ऋषी म्हणजे सोबत दोघेजण देखील मात्र कमळीच्या वडिलांबाबत सगळं सत्य जाणून घेत असतात. पण मात्र गौरीला एक्झॅक्ट त्याचं नाव सांगता येत नसतं. ती फक्त वर्णन करत असते की तो माणूस ना लय मोठा आहे, तुम्हाला काय कळणार आहे, म्हणजे असं तसं बोलत असते. आणि हे सगळं कळल्याच्या नंतर मात्र आता काही जरी झालं तरी ऋषीचा डाऊट खरा असतो. ऋषी म्हणत असतो की आपल्याला काही जरी झालं तर त्या गाडीबद्दल इन्फॉर्मेशन जेव्हा भेटेल ना त्यावेळेस लगेच तुझ्या वडिलांबाबत सगळं सत्य समजेल कमळी. कारण तुला माहीत आहे का, जर तुझी आई म्हणजेच आपली गौरी जरी सगळं सत्य सांगत असेल की तो माणूस खूप मोठा आहे, खूप श्रीमंत होता, गाडीवाला होता, म्हणजे सगळ्या काही गोष्टी वर्णन करून सांगत असते, मग ह्या सगळ्या गोष्टी आता कमळीला समजलेल्या असतात. तर कमळी म्हणते की आपल्याला आता शोध घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, पुढे आता ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की गौरीचा आणि राजनची भेट होती, तर त्याच प्रकारे गौरी आणि राजनच्या अपघातात भेट होती आणि तिथून कानीत मोठा ट्विस्ट येतो. कारण की जो राजन आजपर्यंत त्याच्या बायकोला म्हणजेच गौरीला शोधत होता, याच्या अगोदर भलेही गौरी त्याच्या हाती लागली होती आणि त्यावेळेस पण गौरीचा अपघातच झाला होता, म्हणजेच ह्या कामिनीस तिचा अपघात घडवून आणला होता. पण त्याच्यानंतर मात्र गौरी गायब झाली आणि त्याच्यानंतर आत्ता राजनला भेटलेली असते. त्याच्यामुळे राजन ठरवते की आता तो गौरीला सोडणार नाही. तर राजन चक्क आता गौरीला म्हणतो की तुम्ही माझ्यासोबत चला, पण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या गौरीची मेमरी लॉस झालेली असते, त्याच्यामुळे तिला काहीच आठवत नसतं. तर पुढे मात्र सगळ्यात मोठा कानीतला पुढचा ट्विस्ट सांगतो. कारण की कमळी, ऋषी, गौरी आणि सोबतच राजन ह्या सगळ्यांची एकत्रित भेट होताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि त्या भेटीमध्ये सगळ्यात मोठं सत्य उघडकीस येतं, ते म्हणजेच आपली गौरी आपल्या कमळीला खरं सत्य सांगते. आणि मित्रांनो, ज्यावेळेस मात्र राजन काका गौरीला ओळखतात हे कमळीला समजतं, त्या क्षणी ऋषीला सगळ्यात आधी हे सत्य समजलेलं असतं की राजन काकांचं कमळीचं आणि काय नातं आहे ते. म्हणजेच मित्रांनो आजपर्यंत मात्र ज्या अन्नपूर्णा आजी त्यांच्या मोठ्या नातीला शोधत होते ती म्हणजे त्यांची कमळी असते, हे सत्य बाहेर येतं. पण मित्रांनो, हे लगेच तुम्हाला पाहायला भेटणार नाही, याला खूप पुढे टाईम जाणार आहे, पण हे सगळं तुम्हाला असं पुढे होताना पाहायला भेटेल. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण की पुढच्या अपडेटमध्ये मी ॲक्च्युली सांगणार आहे तुम्हाला की ही कामिनी आपल्या कमळी आणि गौरीसोबत नेमके करते काय पुढं. हा तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. एकदा चेक नक्की करा.